गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे आणि आज आपण पाहतोय न्यू पॉईंट डायझोनियम सॉल्ट. कोणता पॉईंट आहे? डायझोनियम सॉल्ट. तर डायझोनियम सॉल्ट म्हणजे काय ते आपण पाहूया. डायझोनियम सॉल्टचा जनरल फॉर्म्युला आहे. द जनरल फॉर्म्युला ऑफ डायझोनियम सॉल्ट, द जनरल फॉर्म्युला ऑफ डायझोनियम सॉल्ट AR, नीट लक्षात AR N2 plus X minus. दिस इज दी जनरल फॉर्म्युला ऑफ डायझोनियम सॉल्ट. जो स्टेबल डायझोनियम सॉल्ट आहे त्याचा आपण जनरल फॉर्म्युला काढलेला आहे. ओके, दी जनरल फॉर्म्युला ऑफ डायझोनियम सॉल्ट इज AR N2 plus X minus, किंवा हेच अजून असं लिहिलं जातं ऑर AR पुढे नायट्रोजन किती आहेत? 2, त्यामुळे हे आपण असं लिहू शकतो N ट्रिपल बॉन्ड N. ह्या नायट्रोजन फ्रिक्वेन्सी 4 आहे, त्यामुळे ह्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येत आहे. ह्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज नाही. जो नायट्रोजन 4 बॉन्ड तयार करतोय त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, आणि पुढे हा काय आहे? X मायनस. ओके, हेच आपण असे रिप्रेझेंट करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये AR, तर AR म्हणजे काय तर AR म्हणजे अरायल ग्रुप. AR म्हणजे अरायल ग्रुप. AR म्हणजे अरायल ग्रुप. फॉर एक्झाम्पल C6H5, फॉर एक्झाम्पल C6H5. तर AR म्हणजे काय? अरायल ग्रुप. फॉर एक्झाम्पल C6H5 फिनाइल. ओके, त्यानंतर हा काय आहे? N2 प्लस आहे. तर या N2 प्लसला काय म्हणतात किती नायट्रोजन आहेत सांगा? 2 आहेत ना, त्यामुळे काय लिहायचं? डाय. नायट्रोजन म्हणजे अझो, नायट्रोजनच आपण काय म्हणतो? अझो. 2 नायट्रोजन त्यामुळे डाय अझो, आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे पुढे काय अटॅच करायचं? नियम. ओके, दिस इज कॉल्ड डायझोनियम ग्रुप. समजलं सर्वांना? तर N2 प्लस म्हणजे काय? तर N2 प्लस म्हणजे डायझोनियम ग्रुप. त्यानंतर पुढे आहे X मायनस. X मायनस, तर X मायनस म्हणजे काय? तर निगेटिव्हली चार्ज आयन. म्हणजे आपण इथं काय घेऊ शकतो? Cl मायनस घेऊ शकतो, Br मायनस घेऊ शकतो, HSO4 मायनस घेऊ शकतो, किंवा आपण इथं BF4 मायनस पण घेऊ शकतो. ओके, X मायनस म्हणजे काय? तर निगेटिव्हली चार्ज आयन. Cl मायनस, Br मायनस, HSO4 मायनस, BF4 मायनस. ओके, त्यानंतर याचं एक्झाम्पल्स आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल AR म्हणजे काय? तर ॲरोमॅटिक रिंग. फॉर एक्झाम्पल C6H5, दिस इज C6H5, दिस इज बेंझरिंग. ह्या बेंझरिंगमधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला आहे. काय राहिलं इथं? C6H5. पुढे काय अटॅच करायचं? N2 प्लस. ओके, आणि X मायनस म्हणजे काय? तुम्ही कोणताही एक ॲनायन इथं घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल आपण Cl मायनस घेतला. तर हे झालं एक्झाम्पल डायझोनियम सॉल्टचं. पाहिजे आपल्याला नाव काय सांगता येईल? दिस इज बेंझिन रिंग, बेंझिन. पुढे हा N2 प्लस म्हणजे काय? डायझोनियम. N2 प्लस म्हणजे डायझोनियम, आणि Cl आहे त्यामुळे काय लिहायचं? क्लोराईड. बेंझिन डायझोनियम क्लोराईड. ओके, त्यानंतर एक्झाम्पल सेकंड बेंझिन रिंग. बेंझरिंगला आपण अटॅच करतोय N2 प्लस, N2 प्लस. समजा आपण हा ॲनायन अटॅच करूया. कोणता? HSO4 मायनस. पाहिजे आपल्याला नाव काय लिहिता येईल? दिस इज बेंझिन, दिस इज बेंझिन डायझोनियम, बेंझिन डायझोनियम. पुढे काय? हा H म्हणजे हायड्रोजन. ओके, H म्हणजे हायड्रोजन, आणि पुढे हा SO4 आहे. SO4 म्हणजे सल्फेट. ओके, सेम त्या टाईप आपण BF4 मायनस पण इथं लिहू शकतो, Br मायनस पण आपण इथं लिहू शकतो. याचं नाव काय आहे? बेंझिन डायझोनियम हायड्रोजन सल्फेट. आता हा जो बेंझिन डायझोनियम सॉल्ट आहे म्हणजे हा बेंझिन, आणि पुढे हा N2 प्लस. याला आपण जनरली काय म्हणतो याला आपण जनरली बेंझिन N2 प्लसला जनरली आपण काय म्हणतो? अरिन. अरिन म्हणजे ही ॲरोमॅटिक रिंग. अरिन डायझोनियम आयन. ओके, अरिन डायझोनियम आयन इज स्टेबल, इज स्टेबल. तर हा जो अरिन डायझोनियम आयन आहे तो कसा आहे? स्टेबल आहे. आता स्टेबल का आहे? अरिन डायझोनियम आयन इज स्टेबल ड्यू टू फॉलोविंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, ड्यू टू फॉलोविंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो? रेझोनन्स पाहायला मिळतो, आणि रेझोनन्समुळं हा डायझोनियम सॉल्ट मोर स्टेबल आहे. ओके, हे स्ट्रक्चर आपण काढूया. बेंझिन रिंग, बेंझिन रिंग. पुढे काय आहे? N2 प्लस आहे. N2 प्लस लिहिणार कसं? N ट्रिपल बॉन्ड N. ह्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल कारण याने 4 बॉन्ड तयार केले. इथे काय आहे? कॉन्जुगेशन आहे. इथे पाय बॉन्ड आहे,
पुढे सिग्मा बॉन्ड आहे, परत इकडे पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड म्हणजे कॉन्ज्युगेशनची कंडिशन आहे आणि जिथे कॉन्ज्युगेशन तिथे रेझोनन्स. ओके, काय होणार, हे 2 इलेक्ट्रॉन हा नायट्रोजन घेईल. जसं हा नायट्रोजन 2 इलेक्ट्रॉन घेईल तसे काय होणार, बेंझिनचे पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार आणि आपल्याला पुढचं एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले म्हणजे काय तयार झाला इथं डबल बॉन्ड. इथे बॉन्ड कोणता राहिला, डबल बॉन्ड. ओके, डबल बॉन्ड एन. ह्या एनवरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह चार्ज, कारण ह्या नायट्रोजननं ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन घेतलेत. ओके, त्यामुळे ह्या नायट्रोजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज. ह्या नायट्रोजनचे आहे तसे 4 बॉन्ड आहेत त्यामुळे ह्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता पहा, ह्या कार्बन ॲटमचा लॉस झाला आहे, ह्या कार्बनची व्हॅलन्सी 3 झाली त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, हे 2 डबल बॉन्ड ॲज इट इज. पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला काय पाहायला मिळेल हे 2 पाय इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील ह्या 2 बॉन्डमध्ये आणि आपल्याला पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे असं पाहायला मिळेल. हे डबल बॉन्ड एन ॲज इट इज, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, आता इथे डबल बॉन्ड शिफ्ट झाला, इथे डबल बॉन्ड ॲज इट इज आहे, याच्यावरती काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्या कार्बनची व्हॅलन्सी 3 राहिली. त्यानंतर पुढे काय पाहायला मिळेल, हे 2 पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. इथे नवीन डबल बॉन्ड तयार झाला, हा डबल बॉन्ड ॲज इट इज. आता याची व्हॅलन्सी 3 झाली त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. हे डबल बॉन्ड एन ॲज इट इज, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, त्यानंतर काय होणार, परत हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, परत हे 2 पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल फायनल स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल हे 2 डबल बॉन्ड ॲज इट इज. आता हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. आता इथं बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड एन, इथे तयार झाला परत ट्रिपल बॉन्ड, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज ॲज इट इज. नायट्रोजनची व्हॅलन्सी 4 आहे त्यामुळे ह्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज ॲज इट इज आहे. याचा निगेटिव्ह चार्ज आता रिमूव्ह झाला कारण यांना 2 इलेक्ट्रॉन इथं डोनेट केलेत, ट्रिपल बॉन्ड तयार झालं. ओके, आपल्याला सांगायचं आहे काय की हा जो डायझोनियम सॉल्ट आहे तो डायझोनियम सॉल्ट कसा आहे, मोर स्टेबल आहे. का मोर स्टेबल आहे, ड्यू टू फॉलोविंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. दीज आर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ डायझोनियम आयन. ओके, समजले सर ना, तर इथपर्यंत नोट करा. न्यू पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ डायझोनियम सॉल्ट. प्रिपरेशन ऑफ डायझोनियम सॉल्ट बाय डायझोटायझेशन. तर ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डायझोनियम सॉल्टचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी रिएक्शन कोणते आहे, डायझोटायझेशन. व्हॉट इज मीन बाय डायझोटायझेशन, एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. तर डायझोटायझेशन म्हणजे काय कन्व्हर्जन ऑफ प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. दिस वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. ॲरोमॅटिक अमाइन असला पाहिजे पण कोणता, प्रायमरी असला पाहिजे. ओके, कन्व्हर्जन ऑफ प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन इनटू डायझोनियम सॉल्ट इज कॉल्ड डायझोटायझेशन. ओके, एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. ज्या रेशनमध्ये प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं कन्व्हर्जन डायझोनियम सॉल्टमध्ये केलं जातं त्या रेशनला डायझोटायझेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, दिस इज प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके, प्रायमरी काय आहे, कारण NH2 ग्रुप आहे आणि हा NH2 ग्रुप डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे त्यामुळे हा काय झाला, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. ह्या प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं आपल्याला नाव काय लिहिलं सांगा, दिस इज कॉल्ड ॲनिलिन. ओके, तर ह्या ॲनिलिनची रेशन कशासोबत करायचे, NaNO2. तर NaNO2 म्हणजे काय, सोडियम नायट्राइट. ऑलरेडी आपण ही पाठीमागे रेशन पाहिलेलीच आहे. ओके, ॲनिलिनची रेशन काय करायचे आहे, सोडियम नायट्राइटसोबत करायचे इन HCl, एक्सेस HCl. HClचे आपण किती मोल्स यूज करतोय, 2 मोल आपण यूज करतोय. इथे रिएक्शन काय होणार इथे काय आहे सांगा, Na आणि इथे काय आहे Cl. ओके, तर हे थोडा वेळ आपण असं लिहूया HCl. ओके, हा Na आणि हा Cl काय रिमूव्ह झाला सांगा, NaCl रिमूव्ह झाला. ओके, हायड्रोजन किती सांगा ह्या साईडला, हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन. टोटल हायड्रोजन किती झाले, 4 हायड्रोजन. ओके, हे 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन, 4 हायड्रोजन आणि इथले 2 ऑक्सिजन. 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन काय तयार होईल सांगा, ट्वाईस H2O तयार होईल. प्लस शिल्लक काय राहिलं इथं, बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला काय अटॅच होईल सांगा, बेन्झिन रिंग इथं शिल्लक राहिले. बेन्झिन रिंगला काय अटॅच, हा नायट्रोजन आणि इथलं एक नायट्रोजन म्हणजे हे 2 नायट्रोजन. हे 2 नायट्रोजन म्हणजेच काय सांगा, N2+. ओके, N2+. पुढे काय शिल्लक राहिले तर अजून एक Cl आहे त्यामुळे आपण हे Cl- इथे लिहू शकतो. ओके, अँड दिस इज कॉल्ड डायझोनियम सॉल्ट. ह्या डायझोनियम सॉल्टचं नाव काय आहे, पाठीमागं आत्ताच आपण लिहिलं होतं, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. समजले सरांना हे. NCERTमध्ये तुम्हाला अशी रेशन दिलेली आहे. हीच रेशन अजून आपण कशी लिहू शकतो सांगा,
दिस इज प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन ॲनिलीन HNO2. कारण तुम्ही सोडियम नायट्राइट आणि HCl जर रिएक्शन केले, किती HCl 2HCl, तर काय तयार होईल HNO2 तयार होईल. ओके, आपण करून बघूया. NaNO2 प्लस HCl काय तयार होईल पहा. हा Na आणि हा Cl, NaCl रिमूव्ह होणार. शिल्लक काय राहिलं इथं H आणि हा NO2 HNO2. ओके, आणि हा HCl ॲज इट इज. ओके, जर आपण सोडियम नायट्राइट आणि 2HCl घेतले तर याचाच अर्थ काय HNO2 प्लस HCl आहे. ओके, HNO2चं नाव काय सांगा. तर HNO2चं नाव आहे नायट्रस ॲसिड. ओके, रिएक्शन विथ नायट्रस ॲसिड, त्यामध्ये आपण ही रिएक्शन पाहिली होती. आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइनची रिएक्शन नायट्रस ॲसिडसोबत केलेलं आहे. काय तयार होणार, सेम तयार होणार आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. काय तयार होणार आहे, हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन, 4 हायड्रोजन आणि इथले 2 ऑक्सिजन काय रिमूव्ह झालं सांगा, ट्वाईस H2O. ओके, प्लस शिल्लक करायला इथं सांगा बेन्झीन रिंग ॲज इट इज. पुढे बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे, हा N, हा एक N, म्हणजे हा N ह्या Nला अटॅच होणार, N2 प्लस तयार होणार आणि इथे राहिलेला Cl मायनस, म्हणजेच काय तयार झालं सांगा N2 प्लस Cl मायनस. दिस इज कॉल्ड बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, BDC, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आता किंवा तुम्हाला JEE आणि नीटमध्ये काय करतील, फक्त काय देतील, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन देतील, ॲनिलीन देतील आणि ॲरोवरती फक्त एवढंच लिहितील NaNO2HCl, किंवा काय लिहितील, ह्या दोन्हीच्या ऐवजी फक्त HNO2 लिहितील. मग सांग कंपाऊंड कोणता तयार होईल, तर कंपाऊंड तयार होणार हाच BDC, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. ओके, मी तुम्हाला तिन्ही पॉसिबिलिटी सांगितलेल्या आहेत. ओके, तर नीटसाठी आणि JEEसाठी जे थर्ड रिएक्शन आपण लिहिले ती रिएक्शन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, फक्त ॲरोवरती HNO2 लिहितात, ॲनिलीन HNO2 काय तयार होईल, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. समजलं सर ना, नोट करा. हे न्यू पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्टच्या फिजिकल प्रॉपर्टीज पहा. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, डायझोनियम सॉल्ट्स आर कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. तर डायझोनियम सॉल्ट हे कलरलेस असतात, क्रिस्टलाइन सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात. सेकंड, सोल्युबल इन वॉटर, हे वॉटरमध्ये कसे आहेत, सोल्युबल आहेत. ओके, पुढे थर्ड, स्टेबल इन कोल्ड वॉटर. जर कोल्ड वॉटर असेल तर त्यामध्ये स्टेबल राहतात, बट रिॲक्ट्स विथ हॉट वॉटर. परंतु हॉट वॉटर असेल तर त्याची रिएक्शन होते, आणि रिएक्शन काय होते हे आपल्याला पुढं पाहायचंच आहे, रिएक्शन विथ वॉटर. ओके, हॉट वॉटर. 4 नंबर आहे डिकम्पोजेस इझिली. डायझोनियम सॉल्ट इझिली डिकम्पोज होतात. एक नोट महत्त्वाची आहे इथं पहा, बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट. X मायनसच्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो, Cl मायनस, Br मायनस, HSO4 मायनस, BF4 मायनस. समजा इथं Cl मायनसच्या ठिकाणी आपण म्हणजे X मायनसच्या ठिकाणी समजा आपण BF4 मायनस हा निगेटिव्ह आयन आपण ठेवला तर ह्या कंपाऊंडचं नाव काय ठरेल, बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट. ओके, बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट हा कसा आहे, इनसोल्युबल इन वॉटर. इथं आपण काय सांगितलं होतं, सोल्युबल इन वॉटर. पण हा जर डायझोनियम सॉल्ट असेल बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट, तो मात्र वॉटरमध्ये कसा आहे, इनसोल्युबल आहे. पुढे स्टेबल ॲट रूम टेम्परेचर. हा रूम टेम्परेचरला स्टेबल आहे, आपल्याला माहिती आहे रेझोनन्स आहे. ओके, क्वेश्चन, विच ऑफ दी फॉलोविंग विल बी मोस्ट स्टेबल डायझोनियम सॉल्ट. खाली आपल्याला 4 डायझोनियम सॉल्ट दिले, यापैकी मोस्ट स्टेबल डायझोनियम सॉल्ट कोणता आहे ते आपल्याला विचारलं आहे. हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता नीट 2014 कोणता मोस्ट स्टेबल डायझोनियम सॉल्ट आहे पहा, CH3N2 प्लस X मायनस. हा स्टेबल आहे का, नाही आहे, कारण इथं रेझोनन्स नाही आहे. अल्काइल ग्रुप अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे हा स्टेबल नाही आहे. नो रेझोनन्स, त्यामुळे हा अनस्टेबल आहे. पुढे बीमध्ये पहा, C6H5N2 प्लस X मायनस, दिस इज स्टेबल. आताच आपण पाहिले C6H5, पुढे N ट्रिपल बॉन्ड N, ह्या N वरती पॉझिटिव्ह चार्ज, त्यामध्ये आपण 5 रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर स्टार्टिंगलाच पाहिलेत. ओके, त्यामुळे हा कसा आहे, स्टेबल आहे. त्यामुळे ॲन्सर कोणतं करेक्ट आपलं, बी ॲन्सर करेक्ट आहे. ओके, CH3 CH2 CH2N2 प्लस X मायनस स्टेबल आहे का, नाही आहे, अल्काइल ग्रुप आहे, नो रेझोनन्स. ओके, डी C6H5 CH2N2 प्लस X मायनस. इथे पहा C6H5ला हा N2 प्लस डायरेक्ट अटॅच नाही आहे, ह्या दोघांच्यामध्ये कोण आहे, CH2 आहे, आणि त्यामुळे रेझोनन्स नाही आहे. रेझोनन्स इथेच फक्त आपल्याला पाहायला मिळेल, आणि ज्या डायझोनियम सॉल्टमध्ये रेझोनन्स पाहायला मिळतो तो डायझोनियम सॉल्ट मोर स्टेबल आहे. समजलं सर्वांना, नोट करा. हे न्यू पॉईंट आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्टच्या केमिकल रिएक्शन्स. तर डायझोनियम सॉल्टमध्ये आपल्याला 2 टाईपच्या केमिकल रिएक्शन्स पाहिजेत. याच्यामध्ये फर्स्ट आहे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन.
काही रिएक्शन आपल्याला अशा पाहिजेत की ज्या रिएक्शनमध्ये नायट्रोजन काय होतं डिस्प्लेस होतं. म्हणजे हा जो N2+ ग्रुप आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे डायझोनियम सॉल्ट बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच करतो सांगा. बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच करतो N2+X-. ओके, दिस इज कॉल्ड डायझोनियम सॉल्ट. आपल्याला डायझोनियम सॉल्टच्या 2 टाईपचे केमिकल रिएक्शन्स पाहिजेत. फर्स्ट कोणते पाहिजे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन. तर अशा रिएक्शन्स की ज्या रिएक्शन्समध्ये हा जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन का होतो रिमूव्ह होतो अशा रिएक्शन्स पाहिजेत. आणि सेकंड कोणते आहेत रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायअझो ग्रुप. डायअझो ग्रुप म्हणजे कोणता N2. रिटेन्शन ऑफ डायअझो ग्रुप म्हणजे काही रिएक्शन आपल्याला डायझोनियम सॉल्टच्या अशा पाहिजेत की ज्या रिएक्शनमध्ये हा जो N2 ग्रुप आहे N2 ग्रुप हा रिमूव्ह होत नाही आहे. म्हणजे काही रिएक्शन अशा पाहिजेत की ज्या रिएक्शनमध्ये नायट्रोजन म्हणजे N2 रिमूव्ह होतो आणि काही रिएक्शन अशा पाहिजे आहेत की ज्या रिएक्शनमध्ये हा N2 रिमूव्ह होत नाही. म्हणजे 2 टाईपचे रिएक्शन्स आहेत. ओके, याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कॅपिटल A रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन. आता आपण असे रिएक्शन पाहतोय की ज्या रिएक्शनमध्ये नायट्रोजनचं काय होतं डिस्प्लेसमेंट म्हणजे N2 का होतो रिमूव्ह होतो. ओके, याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन कोणतं आहे रिप्लेसमेंट बाय हॅलाइड आयन. आपण याच्यामधली फर्स्ट रिएक्शन कोणते पाहतोय रिप्लेसमेंट बाय हॅलाइड आयन. म्हणजे हा जो डायझोनियम ग्रुप आहे हा जो नायट्रोजन आहे तो रिप्लेस होतो. कशाने रिप्लेस होतो तर हॅलाइड आयनने रिप्लेस होतो. हॅलाइड आयन म्हणजे कोणते क्लोराइड आयन असेल किंवा ब्रोमाइड आयन असेल. अँड सायनाइड आयन. सायनाइड आयन म्हणजे Cn-. फर्स्ट आपण अशी केमिकल रिएक्शन पाहतोय की ज्या केमिकल रिएक्शनमध्ये हा जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन रिप्लेस होतो Cl-, Br- आणि Cn- अशा रिएक्शन्स आपण पाहतोय. ओके, अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज सॅनमेयर रिएक्शन. दिस रिएक्शन इज नोन ॲज सॅनमेयर्स रिएक्शन. फर्स्ट टॉपिकमध्ये सुद्धा आपल्याला झाली होती. ही एक इम्पॉर्टंट नेम रिएक्शन आहे. कोणती सॅनमेयर्स रिएक्शन. सॅनमेयर रिएक्शनची फर्स्ट आपण डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन काय आहे रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप म्हणजे N2+. N2+ला आपण काय म्हणतो डायझोनियम ग्रुप असं म्हणतो. ओके, रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोराइड और ब्रोमाइड और सायनाइड आयन Cl-, Br- और Cn- आयन using cuprous first salt. Using cuprous first salt is called सॅनमेयर रिएक्शन. ओके, सॅनमेयर रिएक्शनची डेफिनेशन काय रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप दॅट इज N2+ ग्रुप बाय Cl-, Br- and Cn- आयन using cuprous first salt is called सॅनमेयर रिएक्शन. सॅनमेयर रिएक्शन कोणत्या रिएक्शन म्हणतात ज्या रिएक्शनमध्ये डायझोनियम ग्रुप डायझोनियम सॉल्टमधला डायझोनियम ग्रुप हा रिप्लेस केला जातो. कशाने रिप्लेस केला जातो मग तो Cl- असेल Br- असेल किंवा Cn- असेल यानं रिप्लेस केला जातो. काय यूज करून तर क्युप्रस फर्स्ट सॉल्ट यूज करून. म्हणजे कॉपरचा असा सॉल्ट घ्यायचा की ज्याच्यामध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट ही 1 असेल. इथे आपण ब्रॅकेटमध्ये काय लिहिले सांगा 1 लिहिले ते काय आहे तर कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट आहे. कॉपरचा असा सॉल्ट घ्यायचा आहे की ज्या सॉल्टमध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे 1 आहे. अशा सॉल्टला आपण काय म्हणतो अशा सॉल्टला आपण काय म्हणतो क्युप्रस फर्स्ट सॉल्ट म्हणतोय. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज सॅनमेयर रिएक्शन. ओके, एकदम इझी डेफिनेशन आहे. आपण काय करूया फर्स्ट डायझोनियम सॉल्ट तयार करूया. ही रिएक्शन आत्ताच आपण पाहिली प्रिपरेशन ऑफ डायझोनियम सॉल्ट. दिस इज प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन ॲनिलिन. ॲनिलिनला जर आपण हीट केलं कोल्ड 0 to 5 डिग्री सेल्सिअस कोल्डमध्ये रिएक्शन करायचे आहे. ॲनिलिनची रिएक्शन जर आपण Na-NO2 आणि HCl सोबत केली ॲरोवरती काय लिहितात फक्त Na-NO2 HCl लिहितात. खाली टेम्परेचर 0 to 5 डिग्री सेल्सिअस काय तयार होईल सांगा BDC. BDC म्हणजे काय बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ओके, आता त्यानंतर ही रिएक्शन आपल्याला माहिती आहे ही रिएक्शन कोण आहे डायझोटायझेशन जे आता आपण प्रिपरेशनमध्ये पाहिली. ओके, नंतर काय केलं जातं हा जो BDC आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन CuCl HCl सोबत केलं जाते. CuCl म्हणजे काय क्युप्रस क्लोराइड HCl हायड्रोजन क्लोराइड किंवा हे अजून कसं लिहिलं जातं Cu2Cl2. याचं नाव काय CuClचं नाव काय क्युप्रस क्लोराइड. Cu2Cl2चं नाव काय क्युप्रस क्लोराइड. तुम्ही CuCl लिहा किंवा Cu2Cl2 लिहा दोन्हींचा मिनिंग एकच आहे. कारण दोन्हीमध्ये पण कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 येते. ओके, तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट काढा कॉपरच्या याच्यामध्ये काय येणार +1 येणार आणि +1 असेल तर काय म्हणतं क्युप्रस. ओके, काय काय बुक्समध्ये असं लिहितात CuCl
NCERTमध्ये CuCl लिहिलं आहे, पण काय काय वेळेस आपल्याला नीट एक्झाममध्ये JEE मेन्स एक्झाममध्ये Cu2Cl2 देतात, तर दोन्हीचा मिनिंग एकच आहे, लक्ष ठेवा. ओके, काय होणार पहा, हा जो नीट लक्ष द्या, हा जो N2+ ग्रुप आहे हा N2+ रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी काय अटॅच होतो, कॉपरला जो हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन ह्या बेन्झिनला अटॅच होतो. पहा हा जो N2+ आहे तो N2+ नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो आणि त्या कॉपरला जो हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन ह्या बेन्झिनला अटॅच होतो. म्हणजे काय तयार झालं सांगा, हा क्लोरोबेन्झिन तयार झाला. मग मला सांगा ह्या रेशोमध्ये काय झालं, हा जो डायझोनियम ग्रुप आहे हा डायझोनियम ग्रुप कुणी रिप्लेस केला, तर Cl ने रिप्लेस केला. अँड दिस रिएक्शन इज नोन एज सॅनमी रिएक्शन. ओके, त्यानंतर जर समजा आपण बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन CuBr सोबत केली किंवा Cu2Br सोबत केली, Cu2Br2 सोबत केली इन HBr. ओके, इथं CuBr आहे, पुढे पण काय घ्यायचं, HBr घ्यायचं. तर CuBr म्हणजे काय, Q+ ब्रोमाइड. काय होणार पहा, हा N2+ नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आणि तो कॉपरला जो हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन ह्या बेन्झिनला अटॅच होणार. म्हणजे काय तयार झालं सांगा, हा ब्रोमोबेन्झिन तयार झाला. ओके, दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड सॅनमी रिएक्शन. त्यानंतर पहा CuCN KCN सोबत केली. जर आपण BDCची रिएक्शन CuCN KCN सोबत केली, इथं HCN नाही आहे, KCN आहे, पोटॅशियम सायनाइड. पहा हा जो N2+ ग्रुप आहे तो नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आणि ते कॉपरला काय अटॅच आहे, CN, तो CN बेन्झिनला अटॅच होणार अँड दिस इज कॉल्ड सायनोबेन्झिन. याला काय म्हणतात, सायनोबेन्झिन किंवा बेन्झोनायट्राइल असंही म्हणतात. ओके, अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज सॅनमी रिएक्शन. पहा ॲनिलीन टू BDC ही रिएक्शन म्हणजे आपली डायझोटायझेशन रिएक्शन आहे आणि BDC टू क्लोरोबेन्झिन, BDC टू ब्रोमोबेन्झिन, BDC टू सायनोबेन्झिन, दिस रिएक्शन इज नोन ॲज सॅनमियर रिएक्शन. समजलं सर नाही, तर ही होती सॅनमियर रिएक्शन. समजलं ना, काय यूज करायचं आहे, तर Q+ फर्स्ट सॉल्ट यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल Q+ क्लोराईड, Q+ ब्रोमाइड, Q+ सायनाइड. ओके, Q+ क्लोराईड यूज केला तर क्लोरोबेन्झिन तयार होणार, Q+ ब्रोमाइड यूज केला तर ब्रोमोबेन्झिन तयार होणार, Q+ सायनाइड यूज केला तर सायनोबेन्झिन तयार होणार. एकदम इझी आहे सॅनमी रिएक्शन. 2 मार्कला थेरीमध्ये सुद्धा विचारू शकतात. राईट ए शॉर्ट नोट ऑन सॅनमियर रिएक्शन. ओके, नोट करा हे. पहा आत्ता आपण रिएक्शन कोणते पाहिले, सॅनमी रिएक्शन. सेम त्या टाईप दुसरी एक रिएक्शन आहे गॅटरमन रिएक्शन. ओके, मग सॅनमी रिएक्शनमध्ये आणि गॅटरमन रिएक्शनमध्ये डिफरन्स काय ते आपण पाहूया. फर्स्ट आपण गॅटरमन रिएक्शनचे डेफिनेशन पाहूया. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप दॅट इज N2+ ग्रुप बाय Cl- or Br- chloride or bromide using copper powder, only copper powder is called Gattermann reaction. ओके, सॅनमी रिएक्शनमध्ये अजून एक आयन होता, कोणता, Cn-, तो आयन इथे आहे का, नाही आहे. म्हणजे हा एक डिफरन्स झाला. युजिंग सॅनमी रिएक्शनमध्ये आपण काय यूज करत होतो, Q+ फर्स्ट सॉल्ट म्हणजे कॉपरचा सॉल्ट यूज करत होतो. इथे आपण कॉपरचा सॉल्ट नाही यूज करत, तर इथे आपण फक्त काय यूज करतोय, कॉपर पावडर यूज करतोय. हा झाला दुसरा डिफरन्स. ओके, रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप दॅट इज N2+ ग्रुप बाय क्लोराईड और ब्रोमाइड युजिंग कॉपर पावडर इज कॉल्ड गॅटरमन रिएक्शन. समजलं तुम्हाला 2 डिफरन्स काय, तर सॅनमी रिएक्शनमध्ये Cn- होता, इथे Cn- नाही आहे. सॅनमी रिएक्शनमध्ये Q+ फर्स्ट सॉल्ट आपण यूज करतो, इथे आपण फक्त कॉपर पावडर यूज करतो. ओके, रिएक्शन जवळपास सेमच आहे. पहा दिस इज प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन ऑन रिएक्शन विथ NaNO2 अँड HCl इन कोल्ड 0 to 5 डिग्री सेल्सिअस टू गिव्ह फर्स्ट बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. ओके, फर्स्ट काय तयार झालं, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. दिस रिएक्शन इज नोन ॲज डायझोटायझेशन रिएक्शन. नंतर काय केलं पहा, BDCची रिएक्शन कॉपर पावडर सोबत केले, कॉपर इन HCl. आता नीट लक्ष द्या, हा जो N2+ ग्रुप आहे हा N2+ ग्रुप नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो. कोणत्या फॉर्ममध्ये, नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो प्लस. ओके, त्यानंतर पहा हा कॉपर, नीट लक्ष द्या, हा कॉपर आणि हा Cl, हा कॉपर आणि हा Cl काय रिमूव्ह झाला सांगा, CuCl रिमूव्ह झाला. ओके, CuCl प्लस. त्यानंतर इथे हायड्रोजनला जो हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन ह्या बेन्झिनला अटॅच होतो. इथे हायड्रोजनला जो हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन ह्या बेन्झिनला अटॅच होतो. मग सांग कोणता कंपाऊंड तयार होईल, क्लोरोबेन्झिन तयार होईल ना. दिस इज कॉल्ड क्लोरोबेन्झिन, दिस इज कॉल्ड क्लोरोबेन्झिन अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज गॅटरमन रिएक्शन. त्यानंतर जर समजा आपण BDCची रिएक्शन कॉपरसोबत केली इन HBr तर काय होणार, हा कॉपर आणि हा Cl काय रिमूव्ह झाला सांगा, CuCl. ओके, CuCl प्लस.
त्यानंतर हा जो डायझोनियम ग्रुप आहे तो नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो प्लस इथे हायड्रोजनला हॅलोजन कोणता अटॅच आहे ब्रोमीन, तो ब्रोमीन काय होणार ह्या बेन्झिनला अटॅच होणार, N2+ ग्रुप रिमूव्ह झाला ना त्या ठिकाणी काय अटॅच होणार हा ब्रोमीन अटॅच होणार, म्हणजे सांग कोणता कंपाऊंड आपल्याला मिळाला ब्रोमोबेन्झीन. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज गॅटरमन रिएक्शन. ॲनिलीन टू BDC हे रिएक्शन डायझोटायझेशन आहे आणि BDC टू क्लोरोबेन्झीन, BDC टू ब्रोमोबेन्झीन युजिंग कॉपर पावडर. दिस रिएक्शन इज नोन ॲज गॅटरमन रिएक्शन. समजले सर्वांना. सँडमी रिएक्शन आणि गॅटरमन रिएक्शनमधला डिफरन्स लक्ष ठेवायचा आहे. समजले सर्वांना. नोट करा हे. हां न्यू पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ सँडमेअर्स रिएक्शन. आता हे जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम तुम्ही बोर्ड एक्झामसाठी करू नका. बोर्ड एक्झामला तुम्हाला हे कधीही मेकॅनिझम विचारणार नाहीत. मेकॅनिझम ऑफ सँडमी रिएक्शन नीटसाठी आणि JEE एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी एक सेंटेन्स फक्त तुम्हाला लक्षात ठेवते. हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. JEE पण आत्तापर्यंत कधी हा क्वेश्चन विचारलेला नाही आहे किंवा नीटमध्ये पण विचारलेलं नाही आहे. ओके फक्त लक्ष ठेवा जर कधी विचारलं द मेकॅनिझम ऑफ सँडमी रिएक्शन इज तर कोणत्या टाईपचं आहे तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. फ्री रॅडिकल का आहे कारण ह्या मेकॅनिझममध्ये काय तयार होतात फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि म्हणून आपण यांना काय म्हणतोय फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ओके हां आपण हे मेकॅनिझम पाहूया. दिस इज फर्स्ट बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. सांग कोणत्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ह्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पुढे हा काय आहे Cl-. ओके आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन कशासोबत करतोय CuCl सोबत करतोय. CuCl म्हणजे कॉपर Q+ क्लोराईड. CuCl म्हणजे काय Q+ क्लोराईड. ओके Q+ क्लोराईड होणार काय इथे Clवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्हली चार्ज Cl काय करेल ह्या कॉपरवरती अटॅक करेल. कॉपर हा मेटल आहे. मेटल कशाचं नेहमी पॉझिटिव्हली चार्ज. ओके हा Cl- काय करेल ह्या कॉपरवरती अटॅक करेल म्हणजे हा जो Cl आहे तो Cl ह्या कॉपरला अटॅच होईल. मग सांग काय तयार होणार नीट लक्ष द्या. पहा इथे शिल्लक करायला बेन्झीन आणि बेन्झीनला काय अटॅच होणार तर बेन्झीनला अटॅच होणार N N ह्या Nवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज प्लस त्यानंतर हा Cl ह्या कॉपरला अटॅच होणार म्हणजे ह्या कॉपरला आता Cl किती अटॅच झाले 2. ओके हा तयार झाला क्युप्रिक क्लोराईड. दिस इज क्युप्रिक क्लोराईड. हा काय आहे Q+ क्लोराईड आणि हा काय तयार झाला क्युप्रिक क्लोराईड. Q+ रिझन काय कारण इथे कॉपरची ऑक्सिडेज स्टेट किती आहे +1 आहे. जर कॉपरची ऑक्सिडेज स्टेट +1 असेल तर OUS Q+ हा वर्ड यूज करतात Q+ आणि इथे पहा कॉपरची ऑक्सिडेज स्टेट किती आहे +2 आहे. CuCl2 आहे. हा CuCl2 मध्ये कॉपरची ऑक्सिडेज स्टेट किती +2 आहे त्यामुळे इथं आपण काय लिहितो IC क्युप्रिक क्लोराईड. दोन्ही डिफरंट आहेत. ओके हा Q+ क्लोराईड आहे आणि हा क्युप्रिक क्लोराईड आहे. ओके इथपर्यंत समजलं सर्वांना. त्यानंतर हा पुढे आपण काय घेतोय क्युप्रिक क्लोराईड घेतोय. पहा क्युप्रिक क्लोराईड CuCl. ओके याचं काय होतं होमोलिटिक बॉन्ड फ्युजन होतं म्हणजेच काय होतं होमोलायसिस होतं. होमोलिटिक बॉन्ड फ्युजन म्हणजेच होमोलिसिस म्हणजे माहिती आहे सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातला 1 इलेक्ट्रॉन हा Cl घेणार 1 इलेक्ट्रॉन कॉपर घेणार. सांग काय तयार झालं इथं Cl फ्री रॅडिकल प्लस कॉपर. ओके कॉपर इथे Cl आता कॉपरकडे पण काय आला 1 इलेक्ट्रॉन. समजले सर्वांना हे. हां ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातला 1 इलेक्ट्रॉन कॉपरनं घेतला 1 इलेक्ट्रॉन क्लोरीननं घेतला आहे. हे तयार झाले फ्री रॅडिकल. ओके आता पहा कॉपरकडे काय 1 इलेक्ट्रॉन आहे प्लस आपण काय करतो आता हा डायझोनियम सॉल्ट घेतो म्हणजे डायझोनियम ग्रुप घेतोय बेन्झीन डायझोनियम. ओके बेन्झीन रिंग पुढे काय त्याच्या सांगा N आणि ह्या Nवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता सांगा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके हा कॉपर काय करतो हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन ह्या N+ला डोनेट करतो. ओके म्हणजे सांग नायट्रोजनकडे काय येणार हा इलेक्ट्रॉन येणार. सांग काय तयार झालं मग इथं तर इथे तयार झालं बेन्झीन रिंग. नीट लक्षात इथे काय तयार झालं पहा बेन्झीन रिंग पुढे N N. ओके समजतं सर्वांना. ह्या नायट्रोजन ॲटमवरती काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके आता ह्या नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज होता पण कॉपरनं काय केलं त्याच्याकडे जो सिंगल इलेक्ट्रॉन होता तो सिंगल इलेक्ट्रॉन ह्या N+ला दिला त्यामुळे याचा पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह झाला त्याच्यावरती चार्ज
एक इलेक्ट्रॉन आलं. ओके, म्हणजे ह्या एन प्लसनं काय केलं, हा इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्याकडे हा इलेक्ट्रॉन आला, त्याचा पॉझिटिव्ह चार्ज गायब झाला. समजलं सर्वांना इथपर्यंत? पहा हे तयार झालं बेंझिनिंग एनवरती, म्हणजे जो नायट्रोजन ह्या बेंझिनिंगला अटॅच आहे त्याच्यावरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे, ट्रिपल बॉन्ड एन आहे. ओके, त्यानंतर काय होणार पहा, हे स्टेप समजले सर्वांना. आता पहा लास्टला आपल्याला काय मिळाले, बेंझिन पुढे एन ट्रिपल बॉन्ड एन, ह्या नायट्रोजन ॲटमवरती काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ह्या नायट्रोजन ॲटमवरती आहे फक्त एकच इलेक्ट्रॉन, सिंगल इलेक्ट्रॉन. ओके, नंतर काय होणार पहा, याचंसुद्धा काय होतं परत होमोलायसिस होतं, कारण इथे काय आहे रॅडिकल आहे. नायट्रोजन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन म्हणजे रॅडिकल आहे. याचंही काय होतं होमोलायसिस होतं. पहा कार्बन आणि नायट्रोजनमध्ये हा बॉन्ड आहे. ओके, ह्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन. त्यातला एक इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा नायट्रोजन, आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा कार्बन. समजलं सर्वांना? सांग पुढे आपल्याला काय मिळेल. पुढे आपल्याला काय मिळणार आहे, बेंझिन रिंग, आणि इथे आपल्याला काय मिळणार आहे, ह्या कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन. ओके, प्लस त्यानंतर एन ट्रिपल बॉन्ड एन, ह्या नायट्रोजन ॲटमवरती आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, आता ह्या नायट्रोजन ॲटमवरती हा एक सिंगल इलेक्ट्रॉन ऑर्डरचा आहे की जो त्याला कॉपरनं डोनेट केलेला आहे. ओके, आता ह्या नायट्रोजनने काय केलं, ह्या बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन घेतला आहे, तो इलेक्ट्रॉन मी इथं दाखवतो. ओके, आता ह्या नायट्रोजनवरती लोन पेअर आहे, ह्या नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर आहे. त्या लोन पेअर्स आपण नाही दाखवले तरी पण चालतात. नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर असते पण नाव पण नाही दाखवले तरी चालेल. N2, दिस इज कॉल्ड N2. हा तयार झाला आपला N2 गॅस, नायट्रोजन गॅस. ओके, इथे काय तयार झालं पहा, C6H5, हा C6H5 म्हणजेच काय सांगा, फिनाईल, आणि त्याच्यावरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणणार, फ्री रॅडिकल, फिनाईल फ्री रॅडिकल. समजले सर्वांना? काय तयार झाला, फिनाईल फ्री रॅडिकल. इथपर्यंत समजले सर्वांना? हा तयार झाला N2 गॅस. त्यानंतर पुढे पाहता, याच्याच खाली स्टेप तुम्ही लिहा. हा तयार झालेला आपला फिनाईल फ्री रॅडिकल, मी जागा नाही आहे म्हणून शेजारी लिहिलं आहे. हा तयार झाला फिनाईल फ्री रॅडिकल. ओके, हा फिनाईल फ्री रॅडिकल. इथे काय तयार झाला सांगा, क्लोरीन फ्री रॅडिकल. ओके, प्लस क्लोरीन फ्री रॅडिकल. आता पहा दोघांकडे पण एक एक इलेक्ट्रॉन आहे. कार्बन काय करेल, एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा सेल पण एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, त्यामुळे काय होणार, ह्या कार्बनमध्ये आणि सेलमध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल, आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा, बेंझिन, आणि बेंझिनला काय अटॅच होणार, Cl, आणि दिस इज कॉल्ड क्लोरोबेंझिन. म्हणजे बेंझिन डायझोनियम क्लोराईडपासून जर आपण बेंझिन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन क्युप्रस क्लोराईडसोबत जर केली तर काय तयार होतो, क्लोरोबेंझिन तयार होतो. मग हा क्लोरोबेंझिन कसा तयार होतो ते आपण इन डिटेल पाहिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये काय तयार झालेत तर फ्री रॅडिकल तयार झालेत, आणि म्हणून हे मेकॅनिझम कोणतं आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. बोर्ड एक्झामसाठी हे मेकॅनिझम करू नका, JEE आणि नीटसाठी हे मेकॅनिझम करा. त्यातला पण एक वर्ड फक्त लक्षात ठेवा, फ्री रॅडिकल मेकॅनिझम, कारण मेकॅनिझमवरती आत्तापर्यंत JEE आणि नीटमध्ये क्वेश्चन विचारलेला नाही, तरी पण आपल्याला माहीत असावं म्हणून आपण हे मेकॅनिझम दिलेलं आहे. ओके, नोट करा. हे आज आपण अमाइन्समध्ये कोणकोणते पॉईंट पाहिले, तर आपण आज न्यू पॉईंट स्टार्ट केला आहे, डायझोनियम सॉल्ट. तर डायझोनियम सॉल्ट म्हणजे काय तो पॉईंट आपण पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं प्रिपरेशन ऑफ डायझोनियम सॉल्ट, आणि आपण पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ डायझोनियम सॉल्ट. तर याच्यामध्ये आपण 2 टाईपच्या केमिकल रिएक्शन्स पाहतोय. फर्स्ट आपण पाहतोय रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन, आणि सेकंड आपण पाहणार आहेत रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन. त्यामध्ये आपण फर्स्ट रिएक्शन कंप्लीट केले, कोणती, रिप्लेसमेंट बाय Cl- Br- अँड Cn-, दॅट इज सॅनमियर रिएक्शन. याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन पण होमवर्कसाठी दिलेला आहे. हा जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे तो क्वेश्चन JEE 2015 विचारलेला आहे. ओके, तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चर पाहूया. थँक्यू.